दिवंगत अभिनेते सिद्धार्थ रे यांनी खूप कमी कालावधीत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 2004 साली वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आज अनेक वर्षांनी त्यांच्या पत्नी अभिनेत्री शांतिप्रिया यांनी सिद्धार्थ यांच्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी सिद्धार्थ बरोबरची पहिली भेट, संसार, त्यांच्या निधनाचा प्रसंग आणि त्यानंतरचा संघर्ष याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. सिद्धार्थ यांच्या निधनाचा प्रसंग सांगताना त्या खूप भावूक झाल्या होत्या. चला तर जाणून घेऊया त्या नक्की काय म्हणाल्या. आपले आजोबा व्ही शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ रे यांनी लहानपणापासूनच चित्रपटात कामे करायला सुरुवात केली होती. मराठीसोबत त्यांनी हिंदीतही प्रचंड काम केले. हिंदीतील त्यांचे वंश, पहचान, युद्धपद, तिलक, परवाने, बाजीगर यांसारखे अनेक चित्रपट गाजले. तर मराठीत त्यांनी जैत्रे जैत, चाणी, बाळाचे बाप ब्रह्मचारी अशीही बनवाबनवी या चित्रपटात काम केले. सिद्धार्थ यांनी अभिनेत्री शांतिप्रियासोबत लग्न केलं. पुढे या दोघांना 2 मुले झाली. मात्र त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ रे यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनानंतर आज इतक्या वर्षांनी त्यांच्या पत्नी शांतिप्रिया यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला मुलाखतीत शांतिप्रिया यांनी त्यांच्या व सिद्धार्थच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, एका कार्यक्रमात आम्ही भेटलो. पहिल्याच भेटीत मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मला फार खास वाटलं. तो चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कुटुंबातून आला होता, पण त्याच्यामध्ये अजिबात ॲटिट्यूड नव्हता. त्याचे राहणीमान अत्यंत साधे होते. ही त्याची गोष्ट मला खूप आवडली. नंतर एका चित्रपटासाठी एकत्र काम करताना आमचे बंध जुळले. त्यानंतर वर्ष व्हायच्या आतच 1992 साली आम्ही लग्न केलं. पुढे लग्नानंतर इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण शांतिप्रियाने सांगितलं, माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मला वैवाहिक जीवन एन्जॉय करायचं होतं. मी दक्षिण भारतीय असल्यामुळे मुंबई माझ्यासाठी पूर्णपणे नवीन ठिकाण होतं. त्याची आई मराठी होती तर वडील बंगाली होते. त्यामुळे मला त्यांची संस्कृती शिकायची होती. सगळं समजून घेऊन संसार करायचा होता. त्याने मला कधीच काम करू नकोस असं सांगितलं नाही. मात्र मला मुलांची आवड असल्यामुळे मी संसारावर जास्त लक्ष दिलं. पुढे आम्हाला 2 मुले झाली. मोठ्या मुलाचे नाव शुभम आणि धाकटा शिष्य आहे. आमचा चौकोनी संसार चालू होता. पण 2004 सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तो दिवस आजही आठवतो. ते खूप धक्कादायक होतं. संध्याकाळची जेवणाची वेळ होती. तो माझ्या धाकट्या मुलाला, शिष्याला काहीतरी शिकवत होता. आम्ही सर्व जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. मी, तो आणि आमची 2 मुलं. त्याला अचानक उचकी आली आणि त्याने डोकं खाली टेकवलं. तेवढंच. काय होत आहे हे मला समजत नव्हते. तो अगदी सहज गेला. मी ते कधीच विसरू शकत नाही. त्याला तसं पाहून मला काहीच सुचत नव्हतं. मी काहीच करू शकत नव्हते. माझी मदतनीस आली. तिने त्याला जिवंत करण्यासाठी काही प्रयत्न केले. आमच्याकडे वरच्या मजल्यावर एक डॉक्टर राहत होते. आम्ही त्यांना बोलवलं. कसं तरी आम्ही त्याला सोफ्यावर नेलं. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले, इंजेक्शन दिलं, पण काहीच फायदा झाला नाही. नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. असं बोलताना शांतिप्रिया भावूक झाल्या होत्या. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतरच्या काळावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, त्या घटनेनंतर मी बदलले. मी आतून हादरले होते, तरी इतरांना ते जाणवू दिलं नाही. मी अचानक लोकांपासून दूर जाऊ लागले. सर्व विधी संपल्यानंतर मला अचानक जाणवलं की तो आता आमच्याबरोबर नाही आहे. माझ्या आईने मला माहेरी यायचा आग्रह केला, पण मी नकार दिला. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात रंग उरले नव्हते. त्या काळात मी एकाकी राहत होते. एके दिवशी जेव्हा माझी आई माझ्याकडे आली तेव्हा मला असं पाहून तिला धक्का बसला. जिवंतपणे असं वागत असल्याने ती माझ्यावर ओरडली. ती म्हणाली, मुलांकडे पाहून तरी असं वागू नको. त्यांचे आयुष्य बर्बाद करू नको. त्यांच्यासाठी फक्त तूच आहेस. मी सुद्धा सिंगल मदर होते, तरीही तुम्हा सर्व मुलांना चांगलं आयुष्य दिलं. माझ्या तुलनेत तू शिकलेली आहेस. तुझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. असे आई बोलल्यानंतर मी भानावर आले. मी स्वतःला सावरलं आणि माझ्या मुलांसाठी जगायचं ठरवलं, असे त्या शेवटी म्हणाल्या. त्यानंतर शांतिप्रिया यांनी 2 मुलांचा एकटीने सांभाळ केला. त्यांची 2 मुले आता मोठी झाली असून त्यांनी हे करिअर म्हणून कलाक्षेत्र निवडलं आहे. शुभम रे हा मॉडेलिंग करत असून त्याला गाण्याची आवड आहे. त्याचे एक व्हिडिओ सॉन्ग देखील रिलीज झाले आहे. तर शिष्या रे हा लेखक म्हणून काम करतो. त्याने लिहिलेली ड्रामा यमा ही सिरीज डिझनी हॉटस्टारवर रिलीज झाली. सिद्धार्थ रे यांची मुले आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कलाक्षेत्रात पाय रोवत आहेत. सिद्धार्थ रे यांच्या अकाली निधनानंतर शांतिप्रियाच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.
पण त्यांनी खचून न जाता आपल्या दोन्ही मुलांसाठी पुन्हा उभं राहण्याचं ध्येय दाखवलं. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.